नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले मनापासून स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, सध्या ग्रामीण भागात तेल प्रक्रिया उद्योगाला मोठी मागणी आहे आणि तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे स्वतःचा तेलघाणा उद्योग सुरू करण्यासाठी सरकार आता 9,90,000 रुपयांपर्यंत अनुदान देत आहे। ही योजना नेमकी काय आहे, मोठी आणि छोटी तेलघाणी यातील फरक काय आणि अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारमार्फत राष्ट्रीय खाद्य तेल मिशन राबवले जात आहे। या अंतर्गत जर तुम्हाला 10 टन क्षमतेचा मोठा तेल प्रक्रिया प्रकल्प उभा करायचा असेल तर तुम्हाला प्रकल्प खर्चाच्या 33% किंवा जास्तीत जास्त 9,90,000 रुपये अनुदान मिळू शकते। या योजनेत शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आणि महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाते। जर गटांचे अर्ज आले नाहीत तर वैयक्तिक ग्रामीण उद्योजकांचाही विचार केला जातो। लक्षात ठेवा, या मोठ्या प्रकल्पाचा लक्ष्यांक मर्यादित असतो, त्यामुळे तुम्हाला तुमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीने चौकशी आणि अर्ज करावा लागेल। जर तुम्हाला मोठा प्रकल्प झेपत नसेल आणि घरच्या घरी किंवा छोट्या स्वरूपात व्यवसाय सुरू करायचा असेल तर दुसरी संधी आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेत। यामध्ये तुम्ही फिल्टर प्रेस ऑइल मिल घेऊ शकता, ज्याची किंमत साधारण 2 लाख रुपये असते। यावर सरकार तुम्हाला 50% अनुदान देते। छोट्या तेलघाणीसाठी तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून अर्ज करू शकता। त्याची पद्धत समजून घ्या। प्रथम महा-डीबीटी पोर्टलवर लॉग इन करा, त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण ही बाब निवडा। तपशिलामध्ये प्रक्रिया संच म्हणजेच प्रोसेसिंग सेट हा पर्याय निवडून अर्ज जतन करा। जर तुम्ही यापूर्वी फी भरली नसेल तर 23 रुपये भरून आपला अर्ज सादर करा। शेतकरी मित्रांनो, अर्जासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, 7/12 उतारा, 8A, बँक पासबुक आणि जातीचा दाखला असणे आवश्यक आहे। या योजनेची निवड सोडत म्हणजेच लॉटरी पद्धतीने केली जाते, त्यामुळे तुमचा अर्ज जेवढा लवकर असेल तेवढी संधी जास्त असेल। ग्रामीण भागातील तरुण शेतकरी आणि नवोद्योजकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे। स्वतःचा ब्रँड तयार करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता। तर मित्रांनो, या दोन्ही योजनांपैकी तुम्हाला कोणती योजना आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा। अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधा। मी रुचिता या अपडेटसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।